हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपली अर्धी ॲग्रिकॉस जनता जी आहे ग्रॅज्युएट झालेली ती सध्या एंगेज आहे MCRच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये. आणि MCRचं जी परीक्षा झाली त्यानंतर जो निकाल लागला तो निकाल जर तुम्ही पाहिला असेल तर एकदम प्रचंड भयानक लागलेला आहे. प्रत्येक रँकवर किमान 3, 4, 10, 15, 20 अशी मुलं आहेत. जर एक साधी मोठी जर तुम्हाला सांगायचं असेल तर पहिल्या रँकवर एक स्टुडंट आहे, एका मार्कानं कमी असणारा दुसरा स्टुडंट दुसऱ्या रँकवर आहे, तिसऱ्याच रँकवर 4 मुलं आहेत. असं करत करत जर तुम्ही खाली आला तर जशी जशी रँक वाढते तशी तशी मुलांची व्हॉल्यूम वाढत जातो. ठीक आहे, नंबर ऑफ मुलं वाढत जातात. जर 25व्या रँकवर जर तुम्ही पाहिलं तर 25व्या रँकवर 25पेक्षाही जास्त स्टुडंट आहेत. ओके, जशी जशी रँक आणखीन खाली येईल 100च्या आसपास येईल तसं तसं नंबर ऑफ स्टुडंट्स हे खूप वाढलेले आहेत. त्यामुळे सांगायचं तात्पर्य हेच आहे की खूप जास्त कॉम्पिटिशन ॲडमिशनसाठी असणार आहे तुमचं या MCRमधून. मग यामध्ये तुम्हाला फायद्याचं काय असणार आहे तर MCRचा पूर्ण जो मार्क आहेत जे CETचे मार्क्स आहेत त्याच्यावरच फक्त ॲडमिशन नाही आहे. त्याचं फक्त 70% घेतलं जाणार आहे. 30% तुमचे CGPAचे असणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे काय मार्क आहेत तेच मार्क्स बाकीच्या 30 जणांना आहेत. तरीही तुमचा जर CGPA चांगला असेल तर तुमचा पॉइंटर वाढतो आणि पॉइंटर वाढल्यामुळे फायनल रँक तुमची वाढणार आहे. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. पण याच्यात आणखीन एक पॉझिटिव्ह पॉईंट आहेत. असे काही डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे, जर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुमचे आणखीन मार्क्स वाढू शकतात. ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो. ओके, ठीक आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही जेव्हा दुकानात एंट्री करता तेव्हा तर 20% डिस्काउंट सगळ्यांनाच आहे. ठीक आहे, 20% डिस्काउंट सगळ्यांनाच आहे. परंतु तुम्ही माझे जवळचे मित्र आहात, माझे जवळचे ज्युनियर आहात म्हणून माझ्या दुकानात आले तर मी तुम्हाला ॲडिशनल आणखीन 10% डिस्काउंट देतो, जो की दुसरं कोणाला नाही आहे. राईट, सो अशातला हा भाग आहे. ठीक आहे, ओके. 70-30 याच्यामधून तुमचा CGPA चांगला असेल तर वेल अँड गुड. या सगळ्या पॉइंटरमध्ये सुद्धा आणखीन जर काही असे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर जेणेकरून तुमचे मार्क्स वाढू शकतात, तुमचा पॉइंटर वाढू शकतो आणि तुमचे ॲडमिशन किंवा तुमचं जे कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशनचे तुम्ही एक पाऊल थोडंसं पुढे जाऊ शकता आणि ॲडमिशन हे कन्फर्म होऊ शकतं. ओके, ठीक आहे. सो एक असे कुठले डॉक्युमेंट आहेत याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओच्या आधी एक व्हिडिओ मी पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित ॲनालिसिस करायला तुम्हाला सांगितलं आहे की कोण्या कृषी विद्यापीठामध्ये कोण्या कॉलेजला कोण्या विषयाचे किती जागा आहेत, प्लस त्याच्यामध्ये मी आरक्षणाविषयी सुद्धा बोललेलो आहे. तर तो आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज पाहून घ्या, तो व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि 4:30 वाजता आज 20 तारखेला 4:30 वाजता तुम्हाला लाईव्ह यायचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये जेवढे काही प्रश्न असतील प्रिफरन्सच्या रिलेटेड ते सगळे प्रश्न जे आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. प्रिफरन्स कसा द्यायला पाहिजेत, काय द्यायला पाहिजे त्याच्या रिलेटेड आपण 4:30 वाजता लाईव्ह येणार आहोत. चलो, ठीक आहे. सो महत्त्वाचा मुद्दा आहे मार्क्स वाढून देणारे कुठले कागदपत्र आहेत याच्याविषयी आपण बोलणार आहोत किंवा बघणार आहोत. मी मनानं सांगणार आहे का तर बिलकुल नाही. हे सगळं तुमच्या ब्राउचरमध्ये दिलेलं आहे, हे सगळं तुमच्या माहिती पुस्तकात दिलेलं आहे. परंतु बरेच विद्यार्थी हे माहिती पुस्तक वाचत नाहीत, व्यवस्थित कंटाळा करतात किंवा त्याचं इंटरप्रिटेशन त्यांना लक्षात येत नाही की नेमकं काय म्हणायचं. ठीक आहे, सो त्यासाठी आम्ही आहोत तुमचे सिनियर. ओके, तर आम्ही तुम्हाला आमच्या अनुभवातून किंवा आमच्या याच्यामधून तुम्हाला शक्य तेवढ्या चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करू. ओके, ते आमचं कर्तव्य आहे ॲज अन सिनियर, ॲज अन तुमचा मोठा भाऊ. चलो, ठीक आहे. सो एक 6 नंबरचा पॉईंट आहे अधिभार. अधिभार म्हणजे वेटेजेस, ॲडिशनल वेटेजेस. ठीक आहे. सो ॲडिशनल वेटेजेस नेमके कशाला आहेत, ॲडिशनल वेटेज कशाला आहेत सुरुवातीला उमेदवार परीक्षेसाठी खालीलप्रमाणे ॲडिशनल वेटेज मिळवण्यासाठी पात्र राहू शकतो. ठीक आहे. सो आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करून घ्या. इथं 10 पॉइंटर स्केल आणि 4 पॉइंटर स्केल असं 2 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 10 पॉइंटर स्केल चालतो. सगळ्यांचा जो रिझल्ट लागतो तो कसा लागतो 6.7, 7.3, 8.2 असा लागतो ना. म्हणजे मॅक्झिमम आपला 10 पॉइंटर स्केल आहे. आपला 10 आउट ऑफ 8.2, 7.3 असं असतं. ठीक आहे. सो 10 आउट ऑफ असल्यामुळे आपला हा 10 पॉइंटर स्केल आहे, लक्षात ठेवा. चलो, पहिला मुद्दा त्यांनी काय दिलं आहे तर राष्ट्रीय छात्र सेना B किंवा C प्रमाणपत्र. म्हणजेच काय B किंवा C प्रमाणपत्र. राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे हे नॅशनल सर्व्हिस नॅशनल कॅडेट कॉर्प्स. NCCचं जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, NCCचं B किंवा C प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल किंवा NSS नॅशनल सर्व्हिस स्कीमचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल, किमान 240 तास किंवा विशेष शिबिर केलेलं, बरं का, नुसतं NSSचं नाही चालणार, त्याच्यामध्ये तुम्ही हे शिबिर वगैरे केलेलं पाहिजे, 240 तास काम केलेलं वगैरे. ठीक आहे. तर याचं काय असतं, हे याचे असतात तुमचे 3rd इयरला वगैरे तुमचे कॅम्प्स असतात बघा NSSचे. तुम्हाला माहीत असेल नसेल तर हा जो कॅम्प आहे, हा कॅम्प जो आहे तो जर तुम्ही अटेंड केलेला असेल तर त्याचं एक सेपरेट प्रमाणपत्र तुम्हाला भेटतं. NSSचं प्रमाणपत्र आणि ते स्पेशल कॅम्प केलेलं प्रमाणपत्र असं मिळून काय होतं, जर तुमच्याकडे असेल प्रमाणपत्र NCC किंवा NSS असं जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुमचा 0.12 मार्क एवढे वाढतात. 0.12 मार्क जरी तुम्हाला आज बघायला कमी वाटत असले तरीही
जी गर्दी तुमच्या रँकवर आहे त्या गर्दीच्या एक पाऊल पुढे जाण्यासाठी एवढं पण खूप जास्त झालं, एवढं पण खूप जास्त झालं, ठीक आहे. ज्यांच्याकडे समजा तुमच्याकडे तुमच्या रँकवर 30 मुलं आहेत, 30 पैकी 15 मुलांकडे किंवा 16 मुलांकडे किंवा 18 मुलांकडे जर NSSचं किंवा NCCचं प्रमाणपत्र नाही तर तुम्ही त्यांच्या वरी गेलेत, ठीक आहे. ओके, सो पॉईंट 1 2 काउंट्स टू मच, खूप जास्त झाले. सो NCC किंवा NSSचं जर प्रमाणपत्र असेल तर मात्र पॉईंट 12 मार्क तुमचे वाढत असतात, ठीक आहे. पॉईंट 12 मार्क तुमचे वाढत असतात. उमेदवाराने त्याच्या पदवीपूर्व शैक्षणिक कालावधीमध्ये खालील स्पर्धांमध्ये भाग घेतला असल्यास त्यास 10 पॉइंटर स्केलनुसार खालीलप्रमाणे ॲडिशनल वेटेज भेटतं. कसं, त्यांनी याचा एक टेबल दिलेला आहे बघा. आता हे NCC NSSचं झालं, ठीक आहे, काय हरकत नाही. हे सोडून तुम्ही जर आणखीन यापैकी कशामध्ये जर भाग घेतलेला असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ॲडिशनल मार्क्स मिळतात. जसं की जर तुम्ही एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असेल, त्याच्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय आला असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला मार्क्स मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे स्टुडंट कमी आहेत, त्यामुळे आपण पुढे बघूया. मान्यताप्राप्त संघटनेच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा असतील किंवा राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा असतील, जसे की आपला अश्वमेध आहे किंवा स्टेट लेवलचे जे कुठले आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केलं असेल स्पोर्ट्समध्ये, स्टेट लेवलच्या स्पोर्ट्समध्ये ओपन स्पोर्ट्स जरी असतील पण त्या कोणत्यातरी एखाद्या मान्यताप्राप्त संघटनेने जर घेतलेले असतील तर तुम्हाला त्या प्रमाणपत्राचा इथं फायदा होतो. त्या लेवलला किंवा त्या स्पर्धेमध्ये जर तुमचा प्रथम क्रमांक आला असेल तर पॉईंट 20 मार्क तुम्हाला मिळू शकतात. जर राष्ट्रीय लेवलचं असेल, नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, नॅशनल गोल्ड मेडलिस्ट असाल तर पॉईंट 20, नॅशनल सिल्वर मेडल असेल तर पॉईंट 15 आणि नॅशनल ब्रॉन्झ मेडल असेल तर पॉईंट 10 मार्क तुम्हाला भेटतात. फक्त नॅशनल पार्टिसिपेंट जर तुम्ही असाल तर 0.05 मार्क्स तुम्हाला ॲडिशनल भेटतात, ठीक आहे. जर स्टेट लेवलला तुम्ही गोल्ड मेडलिस्ट असाल तर तुम्हाला 0.10 मार्क्स भेटतात. जर सिल्वर मेडल असेल तर 0.05 मार्क्स भेटतात आणि जर ब्रॉन्झ मेडल असेल तर 0.03 मार्क्स भेटतात. जर तुम्ही पार्टिसिपेंट असाल तर 0.02 मार्क्स हे ॲडिशनल तुम्हाला भेटतात, ठीक आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. जर नॅशनल लेवलला किंवा स्टेट लेवलला जर तुम्ही खेळलेला असाल तर त्या प्रमाणपत्राचा खूप फायदा तुम्हाला होतो. इंटरनॅशनल लेवलला जर खेळला असाल तर आणखीन जास्त फायदा होतो. प्लस काही क्रीडा महोत्सव असतात, मान्य कुलपती यांच्या प्रेरणेने सुरू झालेले काही क्रीडा महोत्सव असतात, त्याच्यामधून सुद्धा जर तुम्हाला काही पार्टिसिपेंट तुम्ही केलेला असेल, त्याच्यामध्ये जर गोल्ड मेडलिस्ट असाल तर सेम स्टेट लेवल सारखं आहे. याच्यात 0.10, 0.5, 0.3 आणि 0.02 असे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात, ठीक आहे. या स्पर्धा वगळून आणखीन जर कोणी वादविवाद, निबंध स्पर्धा, वक्तृत्व या सारख्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय जर तुम्ही भाग घेतला असेल तर त्याचे सुद्धा तुम्हाला 0.12 ॲडिशनल मिळू शकतात, ठीक आहे. 0.12 ॲडिशनल मिळू शकतात, ठीक आहे. आता याच्यामध्ये असं होऊ शकतं, एखादा विद्यार्थी मल्टी डायमेन्शनल असतो, तो मल्टी टास्किंग करू शकतो, तो खूप हुशार असतो, त्याला CGPA पण चांगला असतो, तो स्पोर्ट्समध्ये पण चांगला असतो, तो बाकी ॲक्टिव्हिटी एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये पण चांगला असतो, ठीक आहे. ओके, फॉर एक्झाम्पल तर त्यामध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे समजा CGPA चांगला आहे, त्याच्याकडे NSSचं प्रमाणपत्र आहे, ठीक आहे. मग त्याचे किती वाढणार? NSSचे किती वाढणार? 0.12 वाढणार, ठीक आहे. ओके, तो स्टेट लेवलला पण गेलेला आहे ना, स्टेट लेवलला कशात तरी त्यांनी समजा गोल्ड मेडल आणलेलं आहे, समजा आपण असं कन्सिडर करू की स्टेट मेडलला त्यांनी गोल्ड मेडल आणलेलं आहे, ठीक आहे. किती वाढले याचे? 0.10 वाढले, ठीक आहे. तो एकदा नॅशनल लेवलला गेलेला आहे, त्याच्यात त्यांनी नॅशनल लेवलला पण एका कोणत्यातरी स्पर्धेत गेलेला आहे, तिथे त्यांनी पार्टिसिपेट केलेलं, तिथे जिंकला नाही, मग त्याचे पण किती वाढणार? समजा 0.05 वाढणार, ठीक आहे. ओके आणि एकदा वादविवाद स्पर्धेत पण तो गेलाय समजा, ठीक आहे, किंवा वक्तृत्व स्पर्धेत गेलाय, ठीक आहे, तर तिथले 0.12 वाढणार. मग असे सगळेचे सगळे मार्क त्याला वाढून भेटणार का? नाही, एवढे सगळे मार्क्स त्याला वाढून नाही भेटणार. बघा किती झाले? 0.12, 24 आणि 10, 34 आणि 5, 0.39 झाले हे, ठीक आहे. सो एवढे मार्क त्याचे वाढणार नाहीत, नाही वाढणार. का नाही वाढणार? कारण त्यांनी इथं खाली सूचना दिली, खाली सूचना दिलेली आहे की 10 पॉइंटर स्केलच्या पद्धतीमध्ये मॅक्झिमम मार्क्स जे आहेत, मॅक्झिमम ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला 0.25 पर्यंत घेता येईल. किती? 0.25 पर्यंत घेता येईल. सो असे तुमच्याकडे किती प्रमाणपत्र असले, NSS, काही जणांकडे NSS पण असतं आणि NCC पण असतं, तर त्यांची मॅक्झिमम किती वाढणार? 0.12, 0.24 वाढणार, ठीक आहे. सो याची लिमिट काय आहे? लिमिट याची आहे 0.25, ठीक आहे. तुमच्याकडे किती प्रमाणपत्र असले तरी 0.25 मार्क्स तुमचे वाढू शकतात, त्यापेक्षा जास्त ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला घेता येत नाही. हे एक मुद्दा लक्षात ठेवा. ओके, लक्षात आलं? तर जर तुमच्याकडे NCC, NSS किंवा हे नॅशनल स्टेटचं जर पार्टिसिपेशन, गोल्ड मेडलिस्ट, सिल्वर किंवा ब्रॉन्झ असं कुठलंही असेल, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा असंही कुठलं असेल, तर या सगळ्या डॉक्युमेंटचा तुम्हाला फायदा होतो आणि या सगळ्या डॉक्युमेंटचा
तुम्हाला जर तुम्ही प्रोड्यूस केले, तिथं स्कॅन केले, अपलोड केले, जर तुम्ही तिथं टिक केलं, जर तुम्ही तिथं ते योग्य वेळी दाखवले, तर याचा फायदा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये होऊ शकतो. आणि 0.01ने सुद्धा बऱ्याच वेळा आपण कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. सो या मार्क्सला कमी न समजता या डॉक्युमेंट्सला सिरियसली घ्या. जर असतील तर व्यवस्थित ते मेन्शन करा फॉर्म भरताना. ठीक आहे. आणि याचा फायदा तुम्ही नक्की घ्या. चलो ठीक आहे. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला जर हा छोटा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर माहितीचा योग्य वाटला असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर कराल, नक्की लाईक कराल आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जे काही तुमचे बॅचचे ग्रुप्स आहेत तिथं हा नक्की शेअर कराल. ठीक आहे. मी जर एवढं करतोय तुमच्यासाठी, तर तुम्ही पण एवढं करायला काय हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, किती वाजता यायचं आहे? संध्याकाळी 4:30 वाजता लाईव्ह यायचं आहे. ठीक आहे. प्रिफरन्स कसा भरायचा काय नाही याच्याबद्दल मी सांगणार आहे. त्याची लिंक जी आहे या लेक्चरची, याची लिंक जी आहे ती आता यूट्यूब चॅनलला लावलेलीच आहे. ती लिंक एकदा लाईक करून जा आणि त्या लिंकला आताच नोटिफिकेशन बटन दाबून जा, म्हणजे तुम्हाला सुरू झाल्या लगेच नोटिफिकेशन येईल. चलो ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.